पत्र देऊन हे जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले. 100 लोकांवर कारवाई झालेली आहे. उरलेल्या 862 लोकांवर उद्यापासून 15 दिवसाचा आत त्यांना आरोपी बनवलं जाणार. याच बरोबर एक दुसरा आणखीन एक त्रुटी लक्षात आली आहे का अमरावती महापालिकेने 2025 मध्ये डायरेक्टली 35,000 लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं आहे. त्याच्यात पण गैरव्यवहार झाले असल्याची शंका आहे. महापालिका आयुक्तांनी प्रॉमिस केलं आहे की येत्या 15 दिवसात त्या 35,000 लोकांचं ऑडिट केलं जाणार आणि त्यात जे घोटाळेबाज असेल त्यांच्यावर कारवाई होणार. आज जिल्हा प्रशासनाला एक प्रेस नोट इश्यू केली. त्यात त्यांनी सांगितलं की आता जन्म मृत्यू प्रमाणपत्र 72 तास म्हणजे 21 दिवसाचा त्या नंतर दिला जाणार नाही. यावर आपण समाधानी आहात? तो वेगळा विषय आहे. आता कुठलं जड नियम नाही आहे. 2 पद्धत आहे. एक नवीन जन्माला आलेल्या मुलासंबंधी 72 तासात माहिती द्यायची असते. ती माहिती ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला तो ऑटोमॅटिकली दिली तर ते आपली जबाबदारी नाही. पण जर घरी जन्म झाला असेल तर ते 72 तासात माहिती देण्याआधी पण बंधनकारक होतं आणि ते रिझनेबल आहे. घरी जन्म समजा आता अमरावती शहरात झाला किंवा कुठेही झालं तर 72 तासात माहिती द्यायलाच हवी. म्हणजे पुढे मुलाची काळजी आता केअर वर्करांनी ते करू शकतात. सर, एआई समिट में कांग्रेस के लोग वेन्यू में आकर नारेबाजी कर रही है, किस तरह देखते हैं कांग्रेस को? अब विरोधी पक्ष विरोध करे हम समझ सकते हैं, लेकिन अब विरोध के लिए विरोध, एक प्रगति के बारे में द्वेष, राहुल गांधी की कांग्रेस रोज उठकर काला झंडा लेकर खड़ी रह जाती है. भगवान उनको सद्बुद्धि दे. थैंक यू.